नमस्कार, मी शिवानी इगतपुरे. आपण पाहताय सातारा न्यूज. पाहूयात आत्ताची महत्त्वाची घडामोड. सातारा सोलापूर महामार्गावर पळशी गावच्या नजीक असलेल्या पळशी झाशी कमानी नजीक पहाटेच्या सुमारास ट्रॅक्टर ट्रॉलीला इर्टिगा कारने पाठीमागून धडक दिल्याने मोठा अपघात झाला. मसवडकडून दहिवडीच्या दिशेने येत असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागच्या बाजूस रिफ्लेक्टर नसल्याने इर्टिगा कार क्रमांक MH14 EU 9961 ने पाठीमागून धडक दिल्याचे समोर येत आहे. मसवड परिसरातून पडळकर गोपूतसह चिमणगावच्या साखर कारखान्यात ट्रॅक्टर ट्रॉलीच्या माध्यमातून ऊस पुरवठा करण्यात येतो. परंतु त्या ट्रॉलीला पाठीमागे रिफ्लेक्टर नसल्याने अनेक अपघात झाले आहेत. परंतु तरीही रिफ्लेक्टर नसलेल्या वाहनांवर कारवाई होताना दिसत नाही. अशा पद्धतीने दिनांक 26 रोजी पहाटेच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातातील जखमींना मसवड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे करत आहेत. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.